पाकिस्तानावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाचे आंदोलन, पाकिस्तानावर संपूर्ण कब्जा करण्याची केली मागणी। पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या बेछूट अंधाधुंद गोळीबारात 30 जण ठार झाले। या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून पाकिस्तानाशी युद्ध करून संपूर्ण पाकिस्तानवर कब्जा भारत सरकारने करावा अशी मागणी सांगलीत मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली। यावेळी बोलताना मुस्लिम समाजाचे नेते आसिफ बावा म्हणाले की यासाठी संपूर्ण भारत देशातून 20 लाख मुस्लिम युवकांची भरती करून एक मुस्लिम बटालियन स्थापन करावी व पाकिस्तानवर संपूर्ण कब्जा करण्यात यावा। शेवटचे निर्णायक युद्ध करावे, त्यावेळी ही बटालियन फ्रंटला काम मिळेल। पाकिस्तानचे नामोनिशाण जगाच्या नकाशावर पुसून टाकावे आणि हा विषय कायमचा संपवून टाकावा अशी मागणी मुस्लिम समाजाने सांगली जिल्हा अधिकारी कार्यालय येथे आंदोलन करताना केली आहे। काश्मीर येथील पहलगाम येथे जो पर्यटकावरती भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे, त्या हल्ल्याचा समस्त मुस्लिम समाज समितीतर्फे आम्ही निषेध करतो। त्याचप्रमाणे या हल्ल्यामागे विदेशी लोकांचा हात म्हणजे पाकिस्तानचा हात असल्याचा बातम्या येत आहेत। त्या अनुषंगाने अगर जर पाकिस्तानचा हात असेल तर आम्ही समस्त मुस्लिम समाज समितीतर्फे भारत सरकारला मागणी केलेली आहे की इथून पुढे पाकिस्तानला कुठली दयामाया न दाखवता त्यांच्या विरोधात अंतिम क्षणाचा असं निर्णय युद्ध पुकारावं। त्यासाठी संपूर्ण भारतामधून 20 लाख मुस्लिम तरुणाची मिलिटरीमध्ये भरती करून घ्यावी आणि त्या 20 लाख मुस्लिम भरती केलेल्या जवानांना घेऊन पाकिस्तानबरोबर युद्ध पुकारवा आणि त्यासाठी मुस्लिम बटालियन सर्वात पहिला भरला युद्धामध्ये पाठवण्यात यावी अशी मागणी आपण आज भारत सरकारला समस्त मुस्लिम समितीसाठी केलेली आहे। पाकिस्तानला स्वतःच्या मरणानं स्वतः मरत असताना अशा कुटगटातलं पाकिस्तान करत असेल तर पाकिस्तानवरती यावेळेला कुठली दयामाया दाखवण्यात येऊ नये आणि हा कायमचा विषय संपवण्यात यावा। पाकिस्तानचं नाव निशाण या जगाच्या नकाशावरून संपवण्यात यावं। काश्मीरमध्ये पहलगाममध्ये जे निष्पाप पर्यटक बळी गेले त्यांच्या कोळीवर लोणी खाण्याचा प्रकार आज पुन्हा केला जात आहे। पुन्हा वेगवेगळ्या अफवा पसरल्या जात आहेत की त्यांना मारताना जात विचारून मागितली, धर्म विचारून मागितला। हे अफवा पसरून पुन्हा त्यातूनही राजकारण करून जातीवाद पसरण्याचा जो प्रयत्न केला जातो तो निंदनीय आहे। वास्तविकता अतिरेक्याने कुणाचाही न विचार करता लपून छपून गोळीबार केला असताना त्याचे कपडे काढले, त्याला धर्म विचारला, त्याला कलमा पडायला लावला, अशा वेगवेगळ्या आशयाचे पोस्ट पाठवून पुन्हा वातावरण गुडू बनवण्याचा जो प्रयत्न होत आहे आणि अशा ज्या चुकीच्या पोस्ट टाकून जे लोक अफवा पसरतात त्यांच्यावरती मी कारवाई करण्यात यावी अशी समस्त मुस्लिम समाज समितीतर्फे मागणी करतो।